हॅलो सर. येस सर माझं नाव वैभवी बागडे. मी रिसेंटली ग्रॅज्युएट झाली आहे फ्रॉम नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून. आणि मी कम्प्युटर इंजिनियर होते. सो मला स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत जे त्यांना मॅथ्समध्ये खूप जास्त आवडतात इंजिनिअरिंग करताना. सो माझा पहिला प्रश्न असा आहे, सर M1 M2च्या कम्पेटेबलमध्ये थोडा इझी आहे. सो मग M2 का अवघड आहे, मुलांना तो अवघड का वाटतो? तर याच्यामध्ये जे वाटतं मला, M1चा जो सिलेबस आहे हा टोटली 12 सारखाच आहे. M1मध्ये मॅक्सिमम जो युनिट्स आहे हे खूप बेसिक्स आहे आणि रिअल M2 जो स्टार्ट झालं, रिअल इंजिनिअरिंग हे मॅथ्स 2 पासून झालेलं आहे. याच्यामध्ये जो सिलेबस आहे हे टोटल अप्लाइड आहे. त्यांचा अप्रोच वेगळा आहे. M1मध्ये मॅक्सिमम सिलेबस असा आहे की त्यांचा 12th झालेला आहे. मॅक्सिमम युनिट 2 युनिट मॅट्रिसेस आहे 6 युनिटपैकी. त्याच्यातले अजून 2 युनिट जे त्यांचे मीन व्हॅल्यू थेरम्स, नंतर त्यांचे पार्शियल डिफरन्शिएशन वगैरे बेसिक डेरिव्हेटिव्ह सारखे. म्हणून मुलांना असं वाटतं की 12th सारखंच M1 आहे, पण ते मुलं M1 सारखं M2 नाही अभ्यास करू शकत. हो हो बरोबर. मी तर अजून आता एक पॉईंट ऍड करून देतो. M1 M2 सारखं M3 ने अभ्यास करता येणार. सर्व मॅथ्सचा अप्रोच खूप वेगळा आहे इंजिनिअरिंगला. ओके. तर बाकी मी डिटेल तुम्हाला पुढच्या जो पॉईंट्स येईल त्याच्यात मी बरोबर सांगेन तुम्हाला. ओके सर, मग मला अजून एक प्रश्न असा आहे की लेवल ऑफ डिफिकल्टी काय आहे M2ची? सिलेबस आहे जसा. तर लेवल ऑफ डिफिकल्टी मेन म्हटल्यावर मी म्हटलं की M1मध्ये मॅक्सिमम 2 युनिट मॅट्रिसेस आहे. 33% सिलेबस मॅट्रिसेस आहे. आणि यापर्यंत सांगतो ते आता जे युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन विचारतात ते मॅक्सिमम 2x2 मॅट्रिक्स विचारतात. एकदम बेसिक. आता ऑब्झर्व करा मागचे क्वेश्चन पेपर झालेला. नंतर पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये ते बेसिक सम विचारतात. मीन व्हॅल्यू थेरममध्ये पण ते इन सेमला पण मुलांना एकदम बेसिक विचारतात. पण M2ची लेवल इमिजिएटली अप झालेली आहे. कारण याच्यामध्ये लेवल ऑफ डिफिकल्टी सांगायला राहिलं तर त्यांना डिफरन्शियल इक्वेशनचे कन्सेप्ट आहे पहिले 2 युनिटमध्ये. त्याच्यामध्ये पण डिफरन्शियल इक्वेशन 12th पण झालेलं आहे. पण आता त्यांनी ते बेसिक टाईपच काढून टाकले या मागच्या 5-6 वर्षांपासून. जे महत्त्वाचे लिनियर फॉर्म, रिड्युसिबल टू लिनियर, नंतर एक्झॅक्ट, रिड्युसिबल टू एक्झॅक्ट मेन पाठ आले. तसंच सेकंड युनिट जे आहे हे ॲप्लिकेशनचे पार्ट आहे. मॅथ्स 2 कसा ॲप्लाय होतो वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, त्याचं युनिट 2 आहे. नंतर रिडक्शन फॉर्म्युला आहे, गॅमा फंक्शन, बीटा फंक्शन, नंतर DIS, एरर, कर्व ट्रेसिंग, रेक्टिफिकेशन ऑफ कर्व्स. हे जे टॉपिक्स आहे हे एवढे ॲप्रोच भारी यांचा. सर्व ठिकाणी फॉर्म्युलेज आहे, डेफिनेशन्स आहे आणि ते अप्लाय केलेलं आहे. तर मुलांना ते शिकण्यासाठी वेळ पाहिजे. नंतर त्याचप्रमाणे डबल ट्रिपल आहे. युनिट 5 जॉमेट्री, स्फिअर कोन, 3 डायमेन्शन सिलेंडर. तर हे सर्वचा सर्व सिलेबस M1 सारखं बेसिक काहीच नाही आहे. याला तुम्हाला अभ्यास प्रॉपर करावा लागेल तरच तुम्हाला M2 व्यवस्थित जाईल. मग सर M2ची जी डिफिकल्टी लेवल आहे ती आपण कशी कमी करणार? आता या डिफिकल्टी लेवलसाठी सर्वात महत्त्वाचा पाठ आहे, तुम्ही आधीपासून स्टडी सुरू करा. M2ला मॅथ्समधला असं असतं की ते टॉपिक 12वीमध्ये झाल्यावर मुलं कधी पण सुरुवात केली तर मुलांना एवढं काही वाटत नाही. पण मॅथ्स 2ला एवढे मी टॉपिक जे सांगितले, तुम्ही सांगा की मी शेवटच्या महिन्यामध्ये अभ्यास करून घेणार, हे पॉसिबलच नाही. तुम्हाला आधीपासून अभ्यास करणं काम आहे. आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला होणार, जे टाईप्स होणार, त्याला रिपीटेडली करण्यासाठी 3-4 रिव्हिजन होणार तरच त्यांना पेपर चांगला वाटेल किंवा मॅथ्स 2मध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल. असं कधी पॉसिबल आहे तुम्ही नुसतं वरती अभ्यास करून घ्या आणि तुम्हाला एक्झाममध्ये सर्व आठवेल, असं होणार नाही. आणि अशा मुलांसाठी जसं एक्झाम बरोबर जेव्हा येईल तसं मॅथ्स 2 अवघड वाटतो. म्हणून त्यांनी फॉर्म्युलेज प्रॉपर आठवण्यासाठी काय आयडिया आहे, काय ट्रिक्स आहे, मी एवढ्या वर्षातनं डेव्हलप केलेल्या आहे 23 वर्षापासून. ते ट्रिक्स मी मुलांना सांगतो, कारण मी हजारो मुलांना शिकवलेलं आहे. नंतर एक सब्जेक्ट मी एवढा वेळ शिकवून काढलेला आहे, मिनिमम 500 टाइम्स. तर मुलांना त्याच्या पुढच्या आयडियाज मिळणार. म्हणून मुलांना मॅथ्स इंटरेस्ट वाटतो.
मॅथ्स 2 फॉर्मलिस्ट मुलांकडनं मी रिपीटेडली प्रॅक्टिस करून घेतो. नंतर मुलांकडनं एक्झाम्पल जे सांगतो ते प्रॅक्टिस करून घेतो आणि अशा प्रकारे अशा सवयी लावतो मुलांना. एक टाइम नंतर मुलांना मॅथ्स 2 खूप सोपं वाटतं. तर काय पद्धत आहे ते मी रेग्युलर बॅचमध्ये मुलांना करून घेतो प्रॉपर. बरोबर सर. आणि सर अजून एक प्रश्न होता, जसं आपण M1 जो मुलं आता काय करतात एकदम लास्ट मोमेंटला M1 त्यांचा अभ्यास करून पास होऊन जातो, तसं M2 विषयी काय म्हणणार सर तुम्ही? M1 असं मी मागे परत सांगतो, मॅट्रायसिस त्यांना 33% सिलेबस मॅट्रायसिसचा आहे. तर हे तर लास्ट 2 तासात वाचले तरी ते करून घेणार. पार्शियल डिफरन्शिएशन वगैरे एवढे बेसिक आहे ते ऑलरेडी 12 झालेलं आहे. ते अर्धा म्हणजे आतल्या दिवशी वाचलं तरी ते मुलं करू शकतात. पण मॅथ्स 2चे मी जे टॉपिक सांगितले हे प्रत्येक टॉपिकमध्ये व्हरायटी खूप आहे. रिअल अप्लाइड मॅथ्स आहे. तो टाइप्स कसे अप्लाय करायचे त्यासाठी व्हरायटी ऑफ सम्स आहे. रिडक्शन फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा त्यासाठी व्हरायटी ऑफ सम्स आहे. बीटा फंक्शनची डेफिनेशन प्रॉपर्टीज आहे ते एक्झाम्पलमध्ये अप्लाय करून दाखवलेलं आहे. खूप एक्झाम्पल्स आहे. डिवायसिंग मेथड आहे ती मेथड तुम्हाला व्हरायटी ऑफ सम करणार तर ती मेथड डोक्यात बसेल. एरर फंक्शन आहे. काउंट ट्रेसिंगचे रूल्स आहे. रूल्स कसे अप्लाय करायचे आधी सर्वात मुलांना तर लक्षात राहत नाही. ते लक्षात कसं आणायचं ते सुद्धा मी ट्रिक सांगतो आणि मग ते आपण अप्लाय करतो. आणि मग शेवटचं युनिट असतं डबल ट्रिपल अँड ॲप्लिकेशन्स. तर लास्ट युनिट जे डबल ट्रिपलचा कन्सेप्ट आहे त्याचा सर्व रिडक्शन, गॅमा, बीटा, काउंट ट्रेसिंग, रेक्टिफिकेशन कोर्स सर्व कन्सेप्ट त्याच्यात भरलेला आहे. म्हणजे मुलांनी फक्त डबल ट्रिपल आतल्या दिवशी वाचून घेणं शक्य नाही. तुम्हाला प्रॉपर सर्व M2चे टॉपिक्स जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मुलांना M2 चांगला वाटत नाही. आणि ज्या मुलांनी आपल्या प्रोसेसने जर अभ्यास केला, मी ज्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे, कारण आजकाल भरपूर गोष्टी डिस्ट्रॅक्शन सारखं खूप झालेल्या आहे. बाहेर घरी एका ठिकाणी बसणं होत नाही, तर क्लास लावल्यामुळे मुलं एवढ्या प्रॉपर वेने जातात आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी एवढे मुलं असतात त्याच्यामुळे मुलांना असं काही वाटतच नाही की मी खूप अभ्यास करतोय. फक्त बसून राहतात आणि या सर्व गोष्टी मुलांना मी एवढं करून घेतो प्रॉपर, म्हणून मुलांना या गोष्टी सिंपल वाटतात आणि मॅथ्स 2 सोपा वाटतो आणि लास्ट मिनिटला पळापळी करायची गरज पडत नाही. आणि सर एक शेवटचा प्रश्न, जसं आता पोस्ट ग्रॅज्युएशनला मुलं जातात तर M2 तिथे का इम्पॉर्टंट आहे का? M2 आणि M3चा यूज पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला सर्वात जास्त होतो. मग तुम्ही कोणती एक्झाम घ्या, भले इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या एक्झाम्स असतात, तुम्ही गेटच्या एक्झाम द्या, तुम्ही बँकिंगचा एक्झाम द्या, ज्या एक्झाम्स पोस्ट ग्रॅज्युएशनले म्हणजे बाहेरच्या युनिव्हर्सिटीच्या याच्यासाठी एक्झाम दिल्या जातात. तुमच्या वेगवेगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम द्याव्या लागतात इंजिनिअरिंग रिलेटेड, आर्मी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मॅथ्स 2 आणि मॅथ्सचा सिलेबस जसाचा तसा यूज होतो. मी यापर्यंत होतो याची लेवल ऑफ डिफिकल्टी 100 पटने वाढलेली असते. तुम्हाला मॅथ्स 2 आता करावंच लागणार आहे. मॅथ्स पण चांगला अभ्यास करावाच लागणार आहे. आणि सर्व सब्जेक्ट सांगतो मी, प्रत्येक सब्जेक्टचा काही ना काही यूज पुढे होतो. म्हणूनच फर्स्ट इयर हे बेसिक आहे. तुम्ही बेसिकच व्यवस्थित केला नाही, पाया बरोबर केला नाही तर तुम्हाला पुढे जमणारच नाही. म्हणून प्रत्येक मुलाने इंजिनिअरिंगला खूप सिरियस घ्यायला पाहिजे. नुसतं पास होण्यासाठी इंजिनिअरिंग करत असेल तर ते विचार, ती सोच मुलांना कधीच पुढे जाऊ देणार नाही. आणि आजकाल तसं माहोलच वाटतं मुलांना की मला पुढे लागणार नाही पोस्ट ग्रॅज्युएशनला, मी पुढे एक्झाम कंपनीमध्ये एखादा प्रोजेक्ट घेतला तर हे सर्व गोष्टी लागतात. पण मुलांच्या मुळे काही मुलांच्या डोक्यात ते असं बसतं की गरज नाही, असं योग्य नाही. थँक्यू सो मच सर.